झालेला आहे, ब्रेक नाही, ब्रेक बिक झालेला आहे. ब्रेक बिक झालेला आहे, आता आता बिनधास्त बिनधास्त बघायचा. बघायचा. कळला का तुम्हाला? आपण काय करायचं, आपण जग घ्यायचा. जग आपल्या हातातच आहे. जग आपल्या हातातच आहे, त्याचं वा, टेन्शन वा. नाही. हा मोठा जग आहे. बरं. असा एक जग घ्यायचा, बर, पुढे काय करायचं? जामून घ्यायचा. जामून. असं एकदम जामून जाईल आपलं काम. जामूनच्या बिया काढून फेकल्यात वाटतं. बिया काढाव्याच लागणार ना, हा. सगळ्यातल्या बिया काढतोच आपण. बरोबर. पुढे काय करायचंय? आता जामून घेतलेला हा. आहे, दही घ्यायचा. काय घ्यायचंय? दही 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 घ्यायचं. दही घ्या. दही घ्यायचा. बर. सगळा नाही टाकायचा, थोडासा. भास्कन टाकशील तसा सगळा नाही टाकायचा. नाही टाकायचा, थोडासा. 1 3 2 4 एकूण 4 चमचे घेतलं. हे तुमच्या लक्षात आलंय का? एकूण 1 3 2 आणि 4 अशा पद्धतीने 4 चमचे दही घेतलं. घ्यायचे. बर, पुढे पाहिजे तर साखर टाकायची. मला पाहिजे पाहिजे ना साखर, हा, ठीक. साखर टाकायची. वाटत असेल तर. 1 चमचा साखर टाकायचा. बर, जास्त नाही टाकायचं, जास्त नाही. जास्त नाही टाकायचं. 1 बर. चमचा साखर टाकायचा. आता पुढे? हे घ्यायचा हम्म. आणि आपल्याला जो बेसिक पाहिजे तो हं. आईस. आईस. हम्म. बर, थंड वाटलं पाहिजे एकदम असं. बरोबर. प्यायल्यावर उन्हाळ्यात बिळण्यात बरं वाटतं ना असं बरोबर. प्यायल्यावर. हो. दुसरं काहीतरी पिण्यापेक्षा हे प्यावं ना, कळलं असा का? दगडू सांगतो. हा, आईस आपण याच्यात घातला. हा. आता पुढे काय करायचंय? आता हे सगळं मिस करायचं. मिस करायचंय. हे बर, असं नाही मिस करायचं, हं. तर हे मिस कर दिलेलं आहे आपल्याला. मिस कर. हा, ठीक आहे. तर हा असा ह्याच्यात घालायचा. बर, हे धरायचा, नाहीतर हालेल भास्कर. बरोबर. नाहीतर धरायचा आणि 1 2 3. व्यवस्थित ब्लेंड होत आहे. ब्लेंड होतंय. वा, जामून वा. आहे ना, जामून आहे. हा, मग जामून खायचं आपण. जामुनातच येतो ना. वा वा वा, जामून आहे आणि बाहेर जामून आहे, हा. त्याच्यामुळे हे करा. मला वाटतं ते व्यवस्थित ब्लेंड झालेलं आहे आता. ब्लेंड झालेला आहे. झालंय ना? झालाय ना. आणि त्याचा कलर पण एवढा छान आहे ना, मग की जांभळाचा आतला रंग जांभळा आणि तो वरचा तो लेअरचा जो आहे तो काळा, असं ते छान ठिपक्या ठिपक्यांचं एक वेगळं मिश्रण दिसतंय. हे Very झालं. good. हे आपण ठेवलं. वा, पुढे? हे घ्यायचं असा ग्लास मध्ये. हं. त्याचं नाव विसरलो पण मी या रेसिपीचं. जामून स्मूदी. जामून स्मूदी असं याचं नाव आहे. आणि तू मग अशी म्हणाला होता तसं ह्याच्यावरती हे बिंदू. घ्यायचा. हा, हा, बिंदू. बिंदू असं थोडासा तोडायचा. स्टाईल कशी असली तरी आपलं जे अंतिम प्रोडक्ट आहे ते फार सुंदर आणि फारच अप्रतिम झालेलं आहे. क्या बात आहे प्रियदर्शन दादा. रावडी स्टाईलने किंवा दगडू स्टाईलने जरी तू ही रेसिपी केलेली असली तरी दिसायला ती अत्यंत सुंदर आहे आणि चवीला फॅन्टॅस्टिक असेलच. क्या बात आहे. पटकन तुम्ही पाहून घ्या जामून स्मूदीसाठी लागणारा हा रिकॅप. तू आज एवढ्या सगळ्या गोष्टींविषयी गप्पा मारायला इथे आलास आणि टाइमपास तुला इतका छान उदंड प्रतिसाद मिळतोय. काय सांगशील या रिस्पॉन्स नंतर? असंच भरभरून प्रेम द्या. जसं टाइमपास 1 तुम्ही उचलून धरलात, टाइमपास 1 वर प्रेम केलं, तसंच तुम्ही टाइमपास 2 वर कराल. हीच प्रेरणा असेल कदाचित आम्ही पुढे जाऊन टाइमपास 3 सुद्धा करू. क्या बात आहे. आणि टाइमपास 3 साठी शुभेच्छा तर आहेच आहेत. एवढ्या छान छान रेसिपीज केल्याबद्दल झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. आणि आमची विनंती आहे की हे तू आत्ताच ओपन करून पाहावंस. तुझ्यासाठी एक छोटीशी गंमत आहे. ओह, आवडलं ना? सुपर कडक आहे. क्या बात आहे. असा छान हसत राहा, इतका छान छान लिहित राहा. खूप शुभेच्छा. मला खूप मज्जा आली. तुम्हालाही मज्जा आली असेल. कसा वाटला आजचा भाग, आमच्या गप्पा, आमच्या रेसिपीज. शिवाय तुमच्याकडे काय आम्हाला देण्यासाठी टिप्स असतील, तुमच्या काही रेसिपीज असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोहोचवा. या सगळ्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. म्हणजे ह्याच्यावर तर आपण ताव मारूच हा. यात. पण त्याआधी एवढा छान मुहूर्त आहे. आपण भेटलोय बऱ्याच दिवसांनी. खवय्येचा मंच आहे, प्रेक्षक आपल्यासोबत आहेत. एक छान फोटो काढूया का? दगडू स्टाईलने. दगडू स्टाईल. चालेल चालेल चालेल. कसा 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 असा. थँक्यू सो मच. चला, मज्जा आली असेल तुम्हाला आजच्या भागात. भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत अशा छान छान रेसिपीज घरी ट्राय करा. मस्त खा हो, स्वस्थ राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये. टेक केअर. ये दिल अपना दरिया रे सारे आओ जाओ, पेपर में ऊपर है मेरा नाव गाओ, टाइगर और टार्जन भी सारे जाओ म्याओ, किल्लर नी डैशिंग रे माझे हाव भाव, एरिया में राव दगडूचा नाव, खरीदारी नक्यावरी धून बजी जाय रे.